हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मी मनापासून स्वागत करते. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं डेली रुटीन. म्हणजे जे माझं मॉर्निंगपासूनचे जे रुटीन असेल ना, तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मुलं किती वाजता शाळेला जातात किंवा मुलांना टिफिनला काय बनवून दिलं, हे सगळं काही तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि ब्लॉग कोणीही स्किप करू नका. ब्लॉग पूर्ण पहा. ब्लॉग जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायचं विसरायचं नाही आणि सबस्क्राईब तर नक्कीच करायचं आहे. तर चला, आता सकाळ झालेली आहे आणि आता मला स्वयंपाक वगैरे करून घ्यायचा आहे मुलांसाठी. तर तेच करणार आहे, स्वयंपाक वगैरे करून घेणार आहे. मुलांना आवरून 8 वाजता त्यांना स्कूलला जायचं असतं, त्यामुळे पटपट सर्व काही करून घेणार आहे. तर आज मुलांच्या टिफिनसाठी बनवणार आहे मी शेपूची भाजी. इकडे मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत तेलामध्ये, लसूण आहे आणि त्यासोबत मुगाची डाळ पण रात्री भिजवत ठेवली होती मी. भिजवल्याने कसं, रात्री जर आपण डाळ भिजवली ना तर मग सकाळी खूप सोपं आपल्याला पडतं, कारण की लवकर स्कूल असते ना, 8ला स्कूल असते. मग सकाळी लवकर होत नाही आहे, त्यामुळे रात्रीच भिजू घालायची आणि चांगली भिजून जाते. मग काय एक 2 ते 4-5 मिनटातच डाळ पण शिजून जाते. तर इकडे मीठ हळद पण टाकलेलं आहे मी तेलामध्ये. मिरची लसूण वगैरे छान असं भाजून घेतलेलं आहे. मग नंतर डाळ पण टाकून घेतली आणि डाळीला मस्त तेल सुटल्यानंतर मग शेपू टाकून घेतली. शेपू पण आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि खूप काही वेळ लागत नाही. 4 ते 5 मिनटामध्ये आपली शेपूची भाजी रेडी होते. इकडे भाजी झालेली आहे. आता मला बनवायच्या आहेत चपात्या. तर चपाती बनवून घेणार आहे मी. इकडे पीठ वगैरे मळून घेतलेलं आहे. सकाळची धावपळ, एवढी धावपळ म्हणजे गडबडीमध्ये असते ना की काय सांगू. पण तरीही मी आजचा ब्लॉग बनवलेला आहे आणि तुमच्यासोबत मी माझं मॉर्निंग रुटीन शेअर केलेलं आहे. इकडे चपात्या पण मस्त फुगत होत्या आणि खरंच पीठ व्यवस्थित तिंबलं ना तर खरंच चपाती ही खूप छान होते. आणि चपात्या पण मी सर्व चपात्या करून घेतल्या. आता इकडे बघू शकता चपात्या आणि सर्व भाजी पण वाटीमध्ये काढून ठेवली होती. आता मला भरायचा आहे डब्बा, मुलांचा टिफिन भरायचा आहे. तर इकडे चपाती वगैरे ठेवून घेतली आणि मग शेपूची भाजी दोघांनाही टिफिनमध्ये हे भरून दिली आणि व्यवस्थित डब्बे वगैरे लावून घेतले. आणि आता स्कूलला जाण्याची म्हणजे मला माझ्या पाठीमागच धावपळ असते की मुलांचं सगळं काही म्हणजे व्यवस्थित असायला पाहिजे किंवा वेळेवर मुलं जाण्यासाठी लवकर लवकर आपण आवरायला पाहिजे. इकडे गोलू पण रेडी झालेला आहे, स्वयं पण रेडी झालेला आहे. आता निघाले आहेत दोघंही स्कूलला आणि 8ला जाऊन मग ते येतात 2:30 किंवा 3 वाजतात, 2:45 वाजतातच त्यांना घरी येऊस तर दोघेही भाऊ दोघंही जातात. एकच टायमिंग आहे दोघांचा. यावर्षी गोलूचाही टायमिंग शाळेचा तोच झालेला आहे. गेल्या वर्षी 10 ते 4 होती, पण यावर्षी आता गोलू पण 5वीला आहे ना, त्यामुळे मग स्वयंची जी टायमिंग आहे ना स्कूलचा, तर तोच टायमिंग गोलूचाही झालेला आहे. तर लवकर उठायचं त्याचं मन नसतं, पण आता काय करायचं, लवकर शाळा, 8ची शाळा म्हणल्यावर उठावंच लागतं लवकर. गोलू थोडा कंटाळा करतो उठण्यासाठी, पण स्वयंला तर काही सवयच आहे, मोठ्याचं काही टेन्शन नाही आहे. पण बारकाच थोडासा उठायला वेळ लावतो, पण तरीही जातोच असं आहे, उठवावंच लागतं. इकडे मग मुलं वगैरे गेल्यानंतर मी मस्त अशी स्वामींची पूजा करून घेतली आणि मग नंतर चहा ठेवला. दूध येतं आमच्यात, 9 वाजता दूध येतं, तर मग चहा वगैरे मस्तपैकी ठेवला. आणि चहाशिवाय तर म्हणजे काय म्हणतात, दिवसाची सुरुवातच नाही आहे. आणि कसं मुलं जाईपर्यंत मला तर चहाच प्यायला मिळत नाही. मग आहोंनाही चहा दिला आणि मीही चहा घेतला. तर आहो पण जातात, सकाळीच जातात ते. मुलं गेल्यानंतर ते पण 10 वाजता जातात. तर इकडे आहो पण रेडी झालेले आहेत आणि आता निघाले आहेत त्यांनी ड्युटीला जाण्यासाठी. मग दुपारून जेवण करण्यासाठी दुपारी येतात. कधी कधी झालं तर सकाळी नाश्ता करतात, मग नाही झालं तर मग दुपारी येऊन डायरेक्ट जेवणच करतात, असं आहे. तर आहो पण आता निघाले आहेत ड्युटीला, कारण की त्यांना एमर्जन्सी आता ब्लड द्यायचं आहे, त्यामुळे निघाले आहेत आता ड्युटीला. तर मग माझं जे रुटीन आहे ना, तर हे दिवसभराचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. मुलं स्कूलला गेले आणि आहो पण गेले ड्युटीला. तर आता मला घरची साफसफाई करून घ्यायची आहे. इकडे बघू शकतात किचन, स्वयंपाक वगैरे केल्यानंतर किचनचा अवतार कसा होतो, तर हे सर्व क्लीन करून घेणार आहे आता मी. तर काही जणांचा असं म्हणण्याचा अर्थ असतं की तुम्हाला काही काम नसतं, तुम्ही फक्त रील्स बनवतात. तर असं काही नसतं.
रील्स फक्त आम्ही बनवत नाही आहे, तर घरचं पूर्ण कामही आम्हाला करावं लागतं असं आहे. मुलांचं, नवऱ्याचं, घर सर्व काही साफसफाई सर्व काही केल्यानंतर जी आमची आवड आहे म्हणजे रील्स बनवणं, व्हिडिओ बनवणं, तर ते कुठंतरी आम्ही जोपासण्याचा प्रयत्न करतात. जर आपल्याला कुठल्या गोष्टीची जर आवड असेल ना, तर सवड नक्कीच निघते. जर आपण बहाणे करत राहिलो ना, की नाही आम्ही खूप बिझी आहेत, आम्हाला तर एवढा वेळच मिळत नाही रील्स काढायला किंवा आम्हाला अदर कामाला एवढा वेळच नाही, ते फक्त बहाणे असतात असं आहे. माणूस रील्स 1 तास बघू शकतं, मग 1 तासामध्ये आपण रील्सही काढू शकतो ना, असं आहे. जर आपल्याला कुठल्याही कामाची आवड असेल ना, तर आपण नक्कीच सवड काढतो. बघू शकतात पूर्ण किचन क्लीन झालेलं आहे अशा पद्धतीने. आणि किचन जर क्लीन असेल ना, तर खरंच अख्खं घर स्वच्छ असल्यासारखं वाटतं. सर्व भांडे वगैरे स्वच्छ करून हे किचन पण स्वच्छ केलं ना, एकदम छान फिलिंग येते खरंच. तर इकडे आता सर्व काही काम झालेलं आहे. आता एकच राहिलेलं आहे कपडे धुवायचं. तर कपडे धुण्यासाठी मी सर्व काही कपडे मशीनला लावलेले आहेत. लिक्विड टाकलेलं आहे आणि बटन ऑन केलेलं आहे. त्याचसोबत मी म्हणजे मिक्सवर लावते मी. कधी-कधी जास्त कपडे असले ना, मग मिक्सवर लावून 1 तासासाठी मी मशीन लावून टाकते. 1 तासानंतर स्वच्छ पिळून आणि स्वच्छ धुवून कपडे निघतात. तर ह्या एका गोष्टीच्या म्हणजे मला आराम आहे, की बाबा हां, मशीन आहे. पण तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि डेली ब्लॉग जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच मी इथून पुढे मी असं ठरवलेलं आहे की तुमच्यासोबत मी छान छान रेसिपीज पण शेअर करणार आहे आणि ऑदर ज्या माझ्या डेली रुटीनमध्ये ज्या गोष्टी असतात तेही तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर नक्कीच ब्लॉग बघत जावा आणि ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.